पंतप्रधान मोदी लोकसभेत गैरहजर का राहिले? की मोदी खरंच राहुल गांधी यांना घाबरले? पाहूया आजच्या विशेष रिपोर्टमध्ये. नमस्कार, तुम्ही पाहत आहात वन प्लस मराठी. सध्या देशाच्या राजकारणात एकच प्रश्न विचारला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत का आले नाहीत? राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देणे ही एक संसदीय परंपरा आहे. मात्र 2004 नंतर पहिल्यांदाच असे घडले की पंतप्रधानांच्या भाषणाशिवाय हा प्रस्ताव मंजूर झाला. यामागे नक्की काय कारणे आहेत? विरोधकांचे आरोप आणि लोकसभा अध्यक्षांचा खुलासा काय आहे, पाहुयात या विशेष रिपोर्टमध्ये. बुधवार 4 फेब्रुवारी 2026 संपूर्ण देशाचे लक्ष लोकसभेच्या कामकाजाकडे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी 5 वाजता राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देणार होते. मात्र सभागृहात प्रचंड गोंधळ झाला. विरोधकांनी नारावणे यांचे पुस्तक आणि भारत चीन सीमावाद या मुद्द्यांवरून आक्रमक पवित्रा घेतला होता. परिणामी पंतप्रधानांचे भाषण न होताच सभागृह तहकूब झाले आणि गुरुवारी पंतप्रधान थेट राज्यसभेत पोहोचले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गुरुवारी सभागृहात धक्कादायक खुलासा केला. त्यांनी सांगितले की काही विरोधी खासदार पंतप्रधानांच्या आसनापर्यंत जाऊन अयोग्य वर्तन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती त्यांच्याकडे होती. सुरक्षेच्या कारणास्तव आणि सभागृहाची प्रतिष्ठा राखण्यासाठी खुद्द अध्यक्षांनीच पंतप्रधानांना लोकसभेत न येण्याचा सल्ला दिला होता. संसदीय इतिहासात 20 वर्षांनंतर असे घडले की पंतप्रधानांच्या उत्तराशिवाय आभार प्रस्ताव मंजूर झाला. यापूर्वी 2004 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात अशी परिस्थिती ओढावली होती. जनरल एम नारावणे यांच्या पुस्तकाचा वाद. माजी लष्कर प्रमुख जनरल एम नारावणे यांच्या अप्रकाशित आठवणींमधील चीन सीमावादाशी संबंधित मुद्द्यांवरून राहुल गांधी आणि विरोधी पक्ष आक्रमक झाले होते. या मुद्द्यावर पंतप्रधान उत्तर देतील अशी अपेक्षा असतानाच गोंधळ वाढल्याने त्यांनी अनुपस्थित राहणे पसंत केले. विरोधी नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर कडाडून टीका केली. प्रियंका गांधी म्हणाल्या, पंतप्रधान मोदी घाबरले आहेत. त्यांना चर्चेला सामोरे जायचे नाहीये म्हणून ते सभापतींच्या मागे लपून बसले आहेत. दुसरीकडे भाजपने याला लोकशाहीचा अपमान म्हटले आहे. पंतप्रधानांनी राज्यसभेत बोलताना सांगितले की विरोधकांनी लोकशाहीच्या या पवित्र मंदिराचे पावित्र्य भंग केले आहे. वारंवार होणाऱ्या पराभवामुळे विरोधक वैफल्यग्रस्त झाले आहेत. पंतप्रधान मोदींची लोकसभेतील अनुपस्थिती हे केवळ एक राजकीय सत्र नव्हते, तर ती भारतीय संसदीय परंपरेतील एक मोठी घटना ठरली आहे. एकीकडे सुरक्षा आणि सन्मानाचा मुद्दा पुढे केला जातोय, तर दुसरीकडे विरोधक याला पंतप्रधानांची माघार मानत आहेत. तुर्तास या मुद्द्यावरून येणाऱ्या काळात राजकीय वातावरण अधिकच तापण्याची चिन्हे दिसत आहेत. तुम्हाला याबद्दल काय वाटते? कमेंट्स करून आम्हाला नक्की सांगा.